नमस्कार, तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज तुम्ही बघू शकताय मी आणि आमचे मित्र दिग्विजय आलो आहे साखरगडावर ट्रेकिंगसाठी. आज बऱ्याच दिवसानंतर हा योग आला आहे. तुम्ही बघू शकताय की माझ्या मागं अशा प्रकारे पायऱ्यानं वरती जायचं आहे आणि गडाचं नाव आहे साखरगड. आणि काही काही गडाबद्दल काही विशेष गोष्टी असतील तर वरती चढल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगतोच. तर अशा प्रकारे आहे. गड चढायला आम्ही सुरुवात केली आहे. सगळेजण खूप हळूहळू गड चढत आहेत आणि थांबत थांबत चढत आहेत. हे तुम्हाला बघितल्यावर दिसत असेल. थांबलेत लोक. आमचे मित्र काही थांबणार. सर जी हे काही थांबणच झाली ती बाकी. पाऊस येईल म्हणून रेनकोट घेऊन आलोय की तू उकडायला लागले खोयागत. असा सगळा विषय आहे. हा सरांचं कुठे काय थांबलेत सगळे. हा येते का व्हिडिओ याच्यामध्ये? हा इथं मित्राचं घर आहे माझ्या, कसं टेन्शन घेत काशीळ आहेत ना, बाहेर पडले की लगेच वडाप डायरेक्ट घरी. तुम्ही बघू शकताय की पायऱ्यांवरती चढता चढता मध्ये कासवाचं शिल्प आहे दगडामध्ये कोरलेलं. अशा बरेचसे शिल्प तुम्हाला रस्त्याला दिसतील. तुम्हाला जसं जसं वरती जायला पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. बघा आपण जवळपास 10-15% किल्ला चढलेलो आहे. 10% तरी चढली का? 10% पार्ट कव्हर केलेला आहे. किनई कुठलं गाव आहे सर या साईडला? किनई गाव आहे. किनई गावाचं दृश्य तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे मागच्या बाजूला दिसणारं गाव जे किनई गाव आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकताय काय काय माहित काय एवढं आधुनिक. ओरिजिनल वॉइस पण एक चांगला येतोय वरती जाताना. ओरिजिनल वॉइस. चला 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 तुमची डॉक्युमेंटरी फिल्म करतोय मी. जतन संवर्धन ही इथल्या भक्तांनी महाराष्ट्र सजून केलेली. चला पुढे. युनेस्को संवर्धनासाठीच पुरस्कार मिळाला नाव पडलं दीपमाला. आता तुम्ही बघू शकताय मी साखरगडाच्या खाली आलोय. जरासं चालत चालत वरती जाणार आहे. वरती जातानाचा पण ब्लॉग मी शूट करतोय. खरं तर गड छोटा आहे पण ज्या पद्धतीनं आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी फोटो काढायला अलाउड नाही आणि नियम आपण पाळलं पाहिजे. सगळ्यांचे फोटो काढणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. काही गोष्टी हे तर प्रत्यक्षात येऊन बघायला लागतात. जे लोक फोटोच्या माध्यमातून बघतात तशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तर खरं तर सगळ्यांनी हा गड ॲटलिस्ट एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीनं हा गड मेंटेन केलेला आहे. तर अशा प्रकारे आहे आणि बघायला गेलं तर पावसाचं वातावरण आहे पण गरमी भयंकर आहे. कुठल्याच अँगलने कुठलीच गोष्ट काही साकार होत नाही. तर अशा प्रकारे सगळं आहे. ह्या गोष्टी आहेत.
टोटली. चलो तर आपण हे करूया. प्रामुख्यानं इथं तुम्ही बघू शकताय, तर हा जो डोंगर परिसर आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी सोलारमध्ये कन्व्हर्जनचं त्यांचं काम चालू आहे. सगळ्या गोष्टी सोलरमध्ये कन्व्हर्ट करायला लागलेत. तर ह्या ठिकाणी एक प्रकल्प आहे आणि डोंगराच्या मागे एक प्रकल्प आहे. तो मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. खरं तर हा सगळा प्रकल्प बघण्यासारखा आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं बनवला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं बघण्यासारखा आहे हा. आता मी खाली उतरतोय. खाली उतरता उतरता शूट नाही करू शकत. काही गोष्टी तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी. आता मी चाललोय परत. गडाच्या खाली आलतो. आता परत वरती चालत चाललोय. तुम्ही मागं बघू शकता हा गड आहे आणि असणारा प्लेन रस्ता. येताना तुम्ही सुरुवातीला बघितला असेल, येताना शिडीवरून आलतो आणि त्यात आणि प्रॉब्लेम असा झाला की सेल्फी स्टिकचं दांडूकच तुटलं. त्यामुळे आता फोन पकडायला लागतो हातात, ऑप्शन नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता चाललोय वरती. बरोबर डोंगराच्या वरती ढग काळेकीट झाले, पण पाऊस काही येईना. गरमी तर भयंकर वाढली. आता मला माहीत नाही गडदुर्गाचं शूटिंग कसं करतात, आणि गडाच्या डॉक्युमेंटरीज मी बऱ्याच ठिकाणी बघितल्यात. ते म्युझिक ते कशा प्रकारे असते काहीच माहीत नाही. पण आजचा जो शूट आहे सगळा व्लॉग टाईप शूट करतो आहे. कसा आलो, काय आलो, जी एंट्री, ह्या सगळ्या माध्यमातून एक शूट आहे, तो आत्ता आपण करतो आहे. बॉटल नाही मागं. एक नंबर होय. बोट ठेवला इकडं वर, मग अशीच खाली गेल्यावर. इथं बसलीत सगळी माणसं. किती वेळानंतर आवाज आला बघितलं का? ह्यातून मी अंतर पण काढू शकतो माहिती आहे. आणि तिथे मी तरी म्हणलो होतो ना, आणि इथं आल्यावर दादा म्हणतोय कुठे पाऊस, आप्पा कुठे गेला पाऊस. हा असं नाही की त्यामुळे आपण सांगतच नाही बापू. काय कधीच होतो कुठं तरी लागत येते चला. अरे तिकडून आले ही कोरडी आहे ती. कोरडी पाणी आहे की पलीन ती गाव वेगळं आहे. त्या देवळाच्या अलीकडे एक पात्र आहे, तिथं थोडं पाणी आहे. हां, आता आपण संगम माऊली या ठिकाणी आलेलो आहे.
आता तुम्ही माझ्या आजूबाजूच्या मागे परिसर बघू शकताय. बऱ्यापैकी पिक्चरचं शूटिंग या ठिकाणी झालं होतं. तर तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी. आता बऱ्यापैकी तुम्ही ह्याच्या आधी जे फुटेज बघितलं असेल, कुठलीच गोष्ट ह्या ठिकाणी व्यवस्थित प्रिझर्व केलेली नाही आहे. आणि आता आम्ही आहे संगम माहुली, सातारा जिल्ह्यात. याचा पूर्ण एपिसोड नक्कीच भविष्यात आम्ही शूट करू. पौराणिक वारसा जो त्या ठिकाणी जपायला पाहिजे तो जपलेला नाही आहे.